वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, माझे नाव साची लक्ष्मण नाईक. मी आता दुसरी शिकते. एकतंत्राची गोष्ट. एका पाण्याने आपली ही भूमी निर्माण केली, ती म्हणजे भगवान परशुरामाने. आपल्या या भूमीला परशुराम भूमी सुद्धा म्हणतात. अशा या थोर भगवान परशुराम म्हणजे लाडक्या बाप्पाची गोष्ट. एका दिवशी भगवान परशुराम कैलास पर्वतावर महादेवाला भेटायला गेले. पण त्याच दिवशी महादेव विश्राम करीत होते व गणपती बाप्पाला सांगितले, तू बाहेर पहारा दे. गणपती बाप्पा आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार बाहेर पहारात येत होता. तिथे भगवान परशुराम आले आणि सांगितले, मला श्री महादेवाला भेटायचे आहे. गणपती बाप्पाने सांगितले, तुम्ही आता भेटू शकत नाही, कृपा करून नंतर या. त्या गोष्टीचा भगवान परशुरामाला राग आला आणि तिने विचारले, तू कोण मला अडवणार? त्या दोघांचे संवादाचे रूपांतर युद्धात झाले. भगवान परशुराम आपल्या अस्त्रांचा गणपती बाप्पावर करीत होता, पण आमच्या लाडक्या बाप्पावर काही परिणाम झाला नाही. भगवान परशुरामाने भगवानने दिलेल्या कुऱ्हाडीचा वापर केला. त्याचा मार राखण्यासाठी गणपती बाप्पाने तो वार आपल्या हातावर झेलला आणि त्यांचा एक दात तुटला. ही भगवान शंकरला समजते आणि तो बाहेर पार्वती देवी सोबत बाहेर आले आणि सांगितले, भगवान परशुरामाला सांगितले, गणपती बाप्पा माझा पुत्र आहे. पण देवी पार्वती खूप क्रोधात होती. ते पाहून भगवान परशुराम घाबरले आणि देवीची माफी मागितली. तिने सांगितले, यापुढे गणपती बाप्पाला एकदंत असे नावाने ओळखले जाईल. त्यापासून आमच्या लाडक्या बाप्पाला एकदंत असे नावाने ओळखले जायचे. धन्यवाद.